दादांचा वादा आहे तो पूर्ण होणारच असं म्हणणारे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या दादांनी 28 जानेवारी 2026च्या सकाळी अखेरचा श्वास घेतला. कामाचा माणूस म्हणून ओळखले जाणारे अजितदादा शेवटी कामाच्याच निमित्तानं मुंबईवरून बारामतीला विमानानं निघाले आणि बारामतीतच अपघातामध्ये मृत्युमुखी पडले. अचानक झालेला अपघात आणि काही वेळात अजितदादांच्या मृत्यूच्या बातमीनं सगळा महाराष्ट्र सुन्न झाला. पण आपला मृत्यू होणार अशी दागदूक अजितदादांना आधीपासूनच असावी अशी शंका आता निर्माण होतीये. कारण गेल्या 5 दिवसांमध्ये अजितदादांच्या तोंडून निघणारे शब्द कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारे होते. दादा म्हणत होते की मला या राजकारणाचा कंटाळा आलाय, मला माझा प्रपंच सांभाळायचाय. त्यांच्या तोंडून निघणारे शब्द त्यांच्या पुढील मृत्यूची शंका व्यक्त करतायत का? 5 दिवसांपूर्वी नेमकं अजितदादांसोबत काय काय घडलेलं होतं आणि अजित पवारांचं विमान प्रवासापूर्वी नेमकं कोणाकोणासोबत बोलणं झालं याचीच माहिती सांगणारा हा संपूर्ण व्हिडिओ. मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं काल म्हणजेच 28 जानेवारीला बारामती इथं विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झालं. अजित पवार यांच्या निधनानं महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. नुकत्याच झालेल्या राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. अजित पवारांनी प्रचार सभांचा सपाटा लावला होता. मात्र यानंतरही अजित पवार यांना महानगरपालिका निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळालं नव्हतं. तरीही अजितदादा हे अपयश विसरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारासाठी नव्या जोमानं कामाला लागले होते. मात्र गेल्या काही काळातील वाद, आरोप आणि अपयशाची टोचणी अजित पवार यांच्या मनाला कुठेतरी सलत होती. त्यामुळेच अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आता हे सगळं नको वाटतंय, बस झालं अशी भावना आपले जवळचे सहकारी किरण गुजर यांच्याकडे बोलून दाखवली होती. किरण गुजर हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त आहेत. अजित पवार राज्याचं राजकारण करत असताना त्यांचा बारामतीचा कारभार सांभाळला तो किरण गुजर यांनी. अजित पवारांनी पहिली निवडणूक लढवली ती 1984 छत्रपती सहकारी साखर कारखान्याची. या निवडणुकीत अजित पवारांनी उभं राहावं यासाठी किरण गुजर यांनी त्यांचं मन वळवलं. कारण अजित पवार त्यावेळी राजकारणात यायला तयार नव्हते. मात्र छत्रपती कारखान्याची निवडणूक अजित पवारांनी जिंकली आणि त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. सुरुवातीला अजित पवार मंदिरांमध्ये जायचे नाहीत. देवाबद्दल त्यांचे विचार वेगळे होते. मात्र हळूहळू त्यांच्यात बदल होत गेल्याचं किरण गुजर यांनी पाहिलं. मागील आठवड्यात किरण गुजर यांना अजितदादा भेटले असताना राजकारणातून बाजूला व्हावं आणि थांबावं अशी भावना किरण गुजर यांच्याकडे बोलून दाखवली होती. किरण गुजर सांगतात की अजित पवार आणि माझं 5 दिवसांपूर्वीच बोलणं झालं होतं. ते म्हणाले की कंटाळा आलाय, आपण दोघे बाहेर जाऊया. आपण दोघे बाहेर गेलो, अर्धा दिवस फिरलो, जेवलो. तेच माझं अजितदादांसोबतचं शेवटचं जेवण ठरलं. त्यावेळी अजितदादा मला म्हणाले की मला आता नको वाटतंय, बस झालं वाटतंय. या सगळ्या गोष्टींचा मला खरं तर त्रास होतोय. अजितदादा अलीकडे असं का बोलत होते ते मला समजत नव्हतं, असं किरण गुजर यांनी म्हटलंय. अजितदादा अत्यंत हळव्या मनाचे होते. एवढं मरमर काम करतोय, रात्रंदिवस काम करतोय, तरी माझ्या वाट्याला गालबोट का लागतंय असं अजित पवार म्हणत होते. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजितदादा विधानसभा निवडणुकीत उभे राहायला तयार नव्हते. मी त्यांना तयार केलं. लोक असे का वागतात? बारामतीमध्ये माझ्यावर टीका का केली जाते? मी कोणाचं वाईट केलंय का? असं अजितदादा विचारायचे. अलीकडेच त्यांचं मन विचलित झालं होतं, असं किरण गुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. अजित पवारांचं व्यक्तिमत्व सुरुवातीच्या काळात व्याकुळ होतं. ते अलीकडच्या काळात अनुभवानं आणि वयामुळं बदलायला लागले होते. अगोदरच्या काळात अजितदादांना सांगायला लागायचं, अमक्या देवाला जावं. तेव्हा अजितदादा म्हणायचे, देवानं माझं काय केलंय? लहानपणी वडील गेले, कुटुंबावर परिस्थिती आली. त्यावेळी देव आणि ईश्वर संकल्पनेबाबत अजित पवार यांची वेगळी भावना होती. अजित पवार यांची देवावर श्रद्धा होती, पण अंधश्रद्धा नव्हती. त्यांनी या श्रद्धेचा वापर कधीही राजकारणासाठी केला नाही, असंही किरण गुजर यांनी सांगितलं. किरण गुजर अजित पवारांविषयीच्या आठवणी सांगताना म्हटले की 1986 मी इंदिरा काँग्रेसमध्ये काम करत होतो. 1984 छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीला अजित पवार उभे राहिले तेव्हापासून आमचे ऋणानुबंध होते. त्यावेळी मी म्हणायचो, पवार कुटुंबातील तरुण नेतृत्वानं पुढे यायला हवं. समाजातील लोकांशी संवाद साधायचा असेल, तरुण पिढी राजकारणात आली पाहिजे असं मी सांगायचो. पण अजित पवार त्यावेळी तयार होत नव्हते. मला माझं घर प्रपंच बघायचं आहे असं ते सांगायचे. पण ते नंतर बारामतीकरांसाठी राजकारणात आले, असं किरण गुजर यांनी सांगितलं. अजित पवारांनी काल विमानात बसण्यापूर्वी मला फोन केला होता. मी विमानात बसतोय असं त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना घ्यायला विमानतळावर गेलो होतो. माझ्या डोळ्यांसमोरच त्यांचं विमान कोसळलं. सुरुवातीला हे एखादं शिकाऊ विमान असावं असा त्यांचा समज झाला. मात्र GPS तपासल्यानंतर कोसळलेलं विमान हे अजित पवार यांचं असल्याचं स्पष्ट झालं आणि त्या क्षणी अजित पवारांचे अंगरक्षक मोठा मानसिक धक्का बसला. वाहनांसह घटनास्थळी उपस्थित असलेल्या अंगरक्षकांनी तातडीनं मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला.
मात्र अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की सगळ्यांनाच हादरून टाकणारा हा प्रसंग ठरला. याचबरोबर अजित पवार यांनी शेवटचा कॉल भाजपचे नेते, आमदार आणि जवळचे नातेवाईक राणा जगजितसिंग यांना केल्याचं बोललं जातं. अपघाताच्या 30 मिनिटा अगोदर राणा जगजितसिंग यांना कॉल केला होता. नेहमीप्रमाणे त्यांनी आपुलकीने चौकशी केल्याचं पाटील यांनी सांगितलं. याचबरोबर अजितदादांनी जाता जाता एक मोलाचा सल्ला दिलाय. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेत अजितदादा म्हणाले होते की काही लोकांची जमीन MIDCत गेली. त्या लोकांना त्यांचे पैसे भेटले, पण त्या जमिनीचे भेटलेले पैसे निवडणुकीत खर्च करू नका. काहींना जमिनीचे पैसे आले आणि त्यांनी निवडणुकीला बायकोला उभं केलं आणि लढत पण. पैसे संपल्यावर काय करणार? 2 हाताला चुना लावून ठवठव करत बसणार का? काय उपयोग नाही रे. राजकारण लई वांगाळं. काय सांगायचं आता. पण तुम्ही धंदापाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा आणि महत्त्वाचं निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. यासोबतच माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार अजित पवारांनी 4 दिवसांपूर्वी केलेल्या भाषणातलं एक वाक्य सध्या व्हायरल होत आहे. ते म्हणजे नीतीनं बोलावल्यावरच जावं लागेल. याशिवाय मंडळी, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ 24 जानेवारीला अजित पवारांची सभा पार पडली होती. त्या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की हे जग कायमचं राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू, उद्या नसू. काळाच्या नीतीच्या पुढे बोलावून आलं तर प्रत्येकाला जायचंय. पण आपण आपल्या हयातीत काम करत असताना राजकारण हेच सर्वस्व नाही. राजकारण होत असतं. निवडणुका संपल्यावर राजकारण विसरायचं असतं. पण ज्यातून त्या भागात आर्थिक सुबत्ता येणार आहे हे पहिलं पाहिजे, असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी काम धडाडीनं करतोय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात. तुमचं प्रेम, विश्वास ही माझी शक्ती आहे. हीच माझी सर्वात मोठी प्रेरणा देखील आहे. त्यामुळे मी धावपळ करत असतो. या निवडणुकीत मी इतकी धावपळ केली. सकाळी सांगलीत जायचो, तिथं सभा करायचो. तिथून लातूरला यायचो, तिथं सभा करायचो. लातूरवरून परभणी, परभणीतून अमरावती आणि तिथून नागपूरला जाऊन रात्री मुक्कामाला पुण्याला यायचो, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. मंडळी, 4 दिवसांपूर्वी भाषणातून कार्यकर्त्यांना सल्ला देणारे अजित पवार आज मात्र हयात नाहीयेत. हे कुणालाही न पटणार आहे. अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक भली मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ग्रामीण भागाशी नाळ जोडलेला हा नेता आता या जगात नाहीये. त्यामुळे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झालेत. अजित पवारांच्या निधनाची बातमी कळताच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते काल बारामतीत दाखल झाले. राजकीय मतभेद विसरून महाराष्ट्रातले अनेक दिग्गज नेत्यांनी काल बारामती गाठली. अजित पवारांसारखा लोकप्रिय नेता महाराष्ट्रानं गमावला. ही खंत कायमच सगळ्यांच्या मनात राहील. अजितदादांचा शेवटचा कॉल, शेवटचं बोलणं आणि शेवटची भेट ज्या ज्या व्यक्तींसोबत झाली त्या व्यक्तींसाठी मात्र ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. सोबतच अचानक घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्रही हादरून गेलाय. शेवटी कामाचा माणूस काम करता करता मृत्युमुखी पडलाय.